श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. स्वामी समर्थांना प्रश्न विचारण्याची योग्य वेळ कोणती? चुकूनही यावेळी प्रश्न विचारू नका. त्यावेळी पण आपण नक्कीच पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्कीच पाहिले की ती वेळ कोणती आहे जेव्हा आपण प्रश्न विचारू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. किती वेळ असं होतं की आपण स्वामींसमोर बसतो आणि विचारतो, स्वामी माझं काय चुकतंय? माझं नशीब का बदलत नाही? मी इतकी सेवा करूनही त्रास का संपत नाही? आणि आपल्याला कोणतंच उत्तर मिळत नाही. तर अशी गोष्ट आहे, जर तुमच्या मनामध्ये हे असेल की योग्य वेळ कोणती आणि चुकीची वेळ कोणती, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये नक्कीच मिळेल. भक्त प्रश्न का विचारतो? कारण की आपण खूप जास्त थकलेलो असतो, दुखावलेलो असतो आणि जेव्हा खूप जास्त दुखावलेलो असतो, थकलेलो असतो, तेव्हा आपण स्वामींना हाक मारायची इच्छा होती, त्यांच्याशी बोलायची इच्छा होती, त्यांना विचारायची इच्छा होती. पण यावेळेस प्रश्न जे आपण विचारतो ते चुकीचं ठरतं. ही अवस्था चुकीची आहे आपली जी आहे, आणि तो प्रश्नसुद्धा चुकीचा ठरतो. स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात, तू प्रश्न विचारतोस पण तुझं मन ऐकायला तयार नाहीये. आणि अशा वेळेस तू माझ्याकडनं उत्तराची अपेक्षा करतोय, तुझं मनच तर स्थिर नाहीये. दुसरंच आहे, जेव्हा आपण खूप जास्त दुःखी आहे, डोळ्यात आपली अश्रुधारा वाहतीये, मनामध्ये खूप आक्रोश आहे, खूप मन तळमळतंय, अशा वेळेस आपण स्वामींना प्रश्न म्हणतो, हे सगळं माझ्या जीवनात का होतंय? काय कारण आहे? कोणचं प्रारब्ध आहे असं जे मी हे सगळं भुगतून राहिलोय? सगळ्यांचं सगळं करतोय, सगळ्या परिस्थितीमधून निघून राहिलोय, तरी माझी ही स्थिती अशी का आहे? खूप जास्त काय पाप केलंय? काय नाही केलं? जेव्हा हे वेदना आपल्या मनामध्ये असतील, तर हा प्रश्न नाही, अहंकारातून आलेली एक वेदना असते. आणि अशा वेळेस जर स्वामींना आपण प्रश्न विचारतो, तर ते प्रश्न चुकीचे आणि ती वेळ चुकीची आहे. कारण की अशा वेळेस आपण प्रश्नाचे उत्तरसुद्धा ऐकायच्या स्थितीमध्ये नाहीये. मन जास्त गोंधळलेलं आहे. स्वामी उत्तर देतात आहे, पण ते आपण अशी स्थिती नाहीये की त्या उत्तरांना आपण समजू शकू. तर ही वेळ चांगली नसते. कधी-कधी काय होतं, आपल्याला खूप जास्त राग असतो. इतका राग असतो, या तर कोणी आपल्याला येऊन बोलून जातं, या अशी परिस्थिती असते की आपण काम करतोय पण त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला टोमणे मिळतात. ते घडी-घडी कोणी ना कोणी काही बोलूनच राहिलंय. तेव्हा आपल्या मनामध्ये खूप जास्त राग भरून जातो. आणि तेव्हा आपण म्हणतो की मी इतकी भक्ती करतो, त्या भक्तीचं फळ मला का नाही मिळत आहे स्वामी? काय कारण आहे की मला तुमच्या भक्तीचं फळ नाही मिळत आहे? तर अशा वेळेस शांत व्हायची वाट पहा, तेव्हा स्वामींचं उत्तर ऐकू शकता. नाहीतर तुमचं शांतताच नाहीये, शांत नाहीये, तर तुम्ही समोरच्याचं ऐकाल कसं? कोणी तुला समजवायला आलं तरी तुम्ही समजू नाही शकत त्या गोष्टींना. आपल्याला अशा रागाच्या भरात कोणी काही समजवतं, ही चुकीची वाट आहे, या वाटेला जाऊ नको, ती गोष्ट आपण समजू नाही शकत. तर काय स्वामींचं उत्तर आपण समजू शकतो अशा वेळेस? नाही समजू शकत. म्हणून ही वेळ सुद्धा चुकीची असते आपण प्रश्न विचारायचे. कधी आपण करतो, पण आपल्याला त्याचं फळ नाही मिळालं, तर आपण तुलना करायला लागतो, की त्यांनी हे केलं आणि त्याचं काम झालं. मी सगळं करतो, पण माझं काम होत नाहीये. आपलं मन तुलना करायला लागतं. आपल्याबरोबर जे काम करतं, या आपल्या व्यापारामध्ये जो दुसरा व्यापारी आहे, त्याच्याशी आपण तुलना करायला लागतो. अशी जेव्हा परिस्थिती येते आणि अशा अवस्थेत आपण प्रश्न विचारतो, त्याला सगळं मिळालं, मला काहीच नाही. ते जे असतं तो श्रद्धेचा अंत असतो. उत्तर ऐकण्याची क्षमता त्यावेळेस नसते, कारण की आपला विश्वास, श्रद्धा सगळं काही डगमगून चुकलेलं असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही स्वामींना प्रश्न विचारताय, तर काय तुम्ही त्या परिस्थितीमध्ये विश्वास ठेवून स्वामींचं उत्तर ऐकू शकता का? नाही ऐकू शकत.
ते उत्तर तुमच्या समस्येहून बाहेर असतं, कारण की तुमची समज त्यावेळेस शून्यहून चुकलेली असते. तुमच्या मनात खूप जास्त आक्रोश भरलेला असतो, तेव्हा कोणत्याही प्रकारची उत्तरं तुम्ही स्वामींची ऐकू शकत नाही, म्हणून त्यावेळेस प्रश्न विचारू नका. जेव्हा तुमची श्रद्धा डगमगवत असेल, श्रद्धा विश्वासामध्ये किंतु परंतु असेल, स्वामी खरंच आहेत का, हे सगळं ते ऐकतात आहे का, जेव्हा हे मनामध्ये प्रश्न असतील, तर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नाही मिळणार, कारण की आधी विश्वास असेल तरच तुम्हाला प्रश्न विचारायचा सुद्धा हक आहे. जो पण विश्वास श्रद्धा नाही, तो पण तुम्ही प्रश्न विचारायचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणून ही वेळ सुद्धा तुमच्याकरता चांगली नाही आहे. स्वामी उत्तर का देत नाही? स्वामी उत्तर देत नाही त्याच्या कारणे सुद्धा आहे. उत्तर देण्याआधी ते भक्ताला घडवायचे, त्यानंतर प्रश्न सुटण्याआधी ते मन शांत करायचं असतं. आणि कधी कधी उत्तर म्हणजे अनुभव असतो. स्वामींचं मौन म्हणजे नकार नाहीये, फक्त स्वतःला तयार करायचं असतं. आता आपण प्रश्न केव्हा विचारू शकतो? स्वामींना प्रश्न विचारायची उचित वेळ कोणची आहे? तर भक्तांनो, आपण हे नक्कीच ऐका की स्वामींना विचारायची उचित वेळ कोणची आहे. काम करता करता, तक्रार करता करता, अपेक्षा करता करता, राग करता करता, विश्वास सोडून कधी स्वामींना प्रश्न विचारू नका. आता प्रश्न केव्हा विचारायचा आहे? प्रश्न विचारायचा म्हणजे जेव्हा तुमचं मन स्थिर होईल, चित्त स्थिर होईल, मनात कोणत्याही प्रकारचा राग, आक्रोश, अपेक्षा, तक्रार काही नसेल, न ईर्षा, द्वेष, भावना, किंतु परंतु काही नसेल, ती वेळ उचित असते स्वामींसमोर बसून प्रश्न विचारायची. कारण की तुमचं मन तेव्हा एकाग्र होईल. जेव्हा मन एकाग्र होईल तर तुम्ही स्वामींना प्रश्न विचाराले आणि तुम्हाला त्याचं योग्य उत्तर मिळेल, मार्ग मिळेल, उत्तर मिळेल, दिशा मिळेल. फक्त मन चित्त स्थिर असल्यावरच तुम्ही स्वामींना प्रश्न विचारा. चालता फिरता रागात, द्वेषात, तक्रारीमध्ये स्वामींना प्रश्न नका विचारू. तुमचं मन जेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर घ्यायला तयार होऊन जाईल, तुमच्या मनात स्वामी काय उत्तर सांगतात ते तुमचं मन दृढ होऊन जाईल, ऐकायची क्षमता तयार होऊन जाईल, ती वेळ असती, ती योग्य वेळ असती स्वामींना प्रश्न विचारायची आणि स्वामींचे उत्तर ऐकण्याची. तर ही योग्य वेळ सकाळ असो, दुपार असो, रात्री असो, केव्हा सुद्धा येऊ शकते. जेव्हा तुमच्या मनामध्ये स्थिरता असेल, चित्त स्थिर असेल, ऐकायची क्षमता असेल, त्यावेळी स्वामींना प्रश्न विचारा. नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.